भाकरी मला सुद्धा जमायची नाही. माहेरी माझ्या नेहमी घरी भाकरी असते आणि अजूनही आहे. पण मला अजिबात जमायची नाही. कधी-कधी भाकरी तुटायची, कधी-कधी जाड असायची, कधी-कधी पातळच असायची. भाकरी अजिबात थापायला जमायची नाही. पण लग्न झाल्यानंतर हळू अगदी थोड्या-थोड्या प्रमाणात मी भाकरी शिकायला लागली आणि तेही माझ्या आईने मला ही भाकरी शिकवली. तर मी सगळ्या माझ्या 13 वर्षाच्या अनुभवाची सगळ्या टिप्ससकट मी आज तुम्हाला भाकरी कशी बनवायची, तांदळाची भाकरी असो किंवा इतर कोणी तुम्ही कुठलीही भाकरी तुम्ही अगदी सहजपणे बनवू शकतात. तर तुम्ही एक मोठं ताट घ्यायचं किंवा परात घ्या आणि त्यामध्ये भाकरी आपल्याला थापता येईल आणि पहिल्या एकाच पेलाची तुम्ही भाकरी बनवा. तर एक पेला मी पीठ घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ, मीठ आणि सगळं पिठामध्ये मिक्स करा आणि कोमट पाण्याचाच वापर करून पीठ चांगलं मळून घ्या. पूर्ण पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि एका कपाची 2 भाकरी होतात आणि ज्यांना भाकरी अजिबात जमत नाही त्यांनी अर्धा पेलाचे किंवा 1 पेलाचीच भाकरी बनवा. अगदी लहान भाकरी बनवा आणि जमल्यास मग पिठाचं भाकरीचं वाढवा. तर मी तांदळाच्या पिठामध्ये मळलेलं पीठ डीप करून घेतलेलं आहे आणि अंगठ्याने आणि बाजूच्या हाताने आपण भाकरी अशी वाढवायची जेणेकरून आपली अर्धी भाकरी थापली जाते. आता परातीवर मी थोडंसं तांदळाचं पीठ शिवरलेलं आहे अगदी कडेकडेने आणि मधूनसुद्धा आपल्याला 4 बोटाने आपल्याला अगदी अलगद सहजपणे आपल्याला ही भाकरी थापता येते. कारण का भाकरी चांगलं पीठ आपण मळून घेतलेलं असतं. जर घट्ट असेल पीठ तर थोडंसं पाणी घालून पुन्हा पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि प्रत्येक दुसरी भाकरी थापत असताना पीठ चांगलं मळून घ्यायचं थोडंसं पाणी घालून, कारण का तांदळाचं पीठ आहे तर शोषून घेतं पाणी. आता तवा गरम झालेला आहे, तेल लावायचं. प्रत्येक भाकरीला भाकरी करत असताना तेल लावायचं आणि थापलेली भाकरी तव्यावर घालायची आणि तवा चांगला गरम असायला पाहिजे आणि पाणी घालून सगळीकडे पाणी लावायचं आणि गॅसची फ्लेम वाढवायची आहे. आता 5 मिनिटांनी ही भाकरी अगदी अलगद म्हणजे काहीही कावेलता न लावता अगदी लगेचच भाकरी उलटत आहे. आता भाकरी उलटून चेक करायची. आता कॉटनच्या कपड्याने किंवा कावेलताने अगदी चपाती कडेकडेने शेकवतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला भाकरी शेकून घ्यायची आहे किंवा कावेलताने शेकून घेऊ शकतात. आता तुम्ही बघू शकतात मधला भागसुद्धा आपल्याला भाकरीचा थापायची शेकायची आहे. आता मी मध्ये सुद्धा भाकरी चेक करत आहे उलटून पालटून. आता जिथे तुम्हाला वाटत आहे भाकरी शेकलेली नाही आहे तिथे प्रेस करा आणि मधला भाग तुम्ही बघू शकता टम्म असा फुगलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात आपली टम्म अशी फुगलेली भाकरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवलेली आहे. जर तुमची भाकरी अजिबात फुगली नाही आहे तर काही हरकत नाही. हळूहळू माझीसुद्धा भाकरी फुगायची नाही, पण खूप वर्षाने माझी सगळ्या अनुभवाने माझी भाकरीसुद्धा आता छानपैकी टम्म अशी फुगते. तर आणि गरम भाकरी चाळणीवर घाला, कारण का वाफ असते ते निघून जाईल आणि भाकरीला सुद्धा पाणीच अजिबात सुटणार नाही. आणि बघू शकता अगदी तासनतास ही भाकरी राहू शकते. टिफिनलासुद्धा आरामात तुम्ही देऊ शकतात. आता मी तुम्हाला दाखवते भाकरी तोडून आणि अगदी काय म्हणजे अगदी इतकी सॉफ्ट झाली आहे ना भाकरी, म्हणजे तुम्ही लगेचच भाकरी आज बनवाल. तर तुम्ही बघू शकतात पापुद्र्या असे सहजपणे निघत आहे. इतकी पातळ अशी भाकरी बनलेली आहे, अगदी हॉटेलपेक्षा पण भारी अशी झालेली आहे. नक्की बनवा.